खोटं बोलतायत। या आजच ठेचायला पाहिजे। इयत्ता पहिली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल तर इयत्ता पहिलीपासून हिंदी विषयाची सक्ती करण्याचा निर्णय सरकारच्या वतीनं घेण्यात आलाय। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून येत्या शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्यानं हा बदल लागू करण्यात येणार आहेत। दरम्यान मराठी आणि इंग्रजी सोबत हिंदी सक्तीच्या निर्णयावरून राज ठाकरेंनी यापूर्वी संघर्षाचा इशारा दिला होता। अशातच आमच्या राज्यातील कोड्या विद्यार्थ्यांवर दुसऱ्या प्रांताची भाषा का लादत आहात, आम्ही हे धोरण खपून घेणार आहे। केंद्रात पंतप्रधान मोदी अमित शहा असताना त्यांच्या गुजरात राज्यासह इतर राज्यात हिंदीची सक्ती नाही, मग महाराष्ट्रातच का? उत्तरेतील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे। जर आमच्या राज्यात आमच्या भाषेचा सन्मान राखणार नसाल तर संघर्ष अटळ आहे, असा थेट इशारा राज ठाकरेंनी फडणवीस सरकारला दिलाय। तर तिथे ह्या भाषा लादण्याचा का प्रयत्न करतात, ह्याच्यामध्ये काय राजकारण आहे? या गोष्टी आज जर समजा हा विषय लादला गेला तर मी तुम्हाला आत्ता सांगतो, भविष्यातल्या पुढच्या नजीकच्या काळामध्ये मराठीचं अस्तित्वच हे महाराष्ट्रात ठेवणार नाही। मराठी साहित्य संपवून टाकतील, मराठी सगळ्याच गोष्टी संपवून टाकतील आणि केंद्र सरकारच्या वरवंट्याखाली अख्खा महाराष्ट्र भरडला जाईल। प्रत्येक शाळांनी या गोष्टींना विरोध केला पाहिजे आणि शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू। आणि हे जर समजा राज्य सरकारला आव्हान वाटत ना, आव्हान म्हणून घ्यावं। पण हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होऊ दिली जाणार नाही। गुजरातमध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा बसलेले असताना गुजरातमध्ये जर हिंदीची सक्ती नाहीये, त्याच्यातही काही नाहीये, त्याच्यात नाहीये। खोटं बोलतायत। कारण केंद्र सरकारने याच्यामध्ये सांगितलं, राज्य सरकारने या गोष्टींचा तिथल्या स्थानिक गोष्टींवरचा विचार करून निर्णय घ्यावा, त्याच्यामुळे हा केंद्राचा विषय येत नाही। बरं, यांच्या स्वतःच्या राज्यामध्ये पण नाहीये हिंदीची सक्ती, गुजरातमध्ये। एवढं तर आपल्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे। उद्या सगळ्या गोष्टींमध्ये हिंदी यायला सुरुवात होणार, कळलं का? आणि मग एकदा ते घुसलं नंतर नाही काढता येणार तुम्हाला। या आजच ठेचायला पाहिजे।